अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। धारणी शहरातील सीताराम नगरीत राहणाऱ्या एका 65 वर्षीय इस्माने गळफास घेऊन 7 ऑगस्टच्या दिवशी आत्महत्या केली। यामध्ये त्यांचे शव धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र मृत घोषित केले असता प्रकरण सुसाईडचे असताना सुद्धा शवविच्छेदन होणे अति गरजेचे असताना येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन न करता शव नातेवाईकांच्या हाती सुपूर्द केल्याने रुग्णालय प्रशासन सह धारणी पोलीस आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहेत। यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सोंदाडे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो अशी फोनवर माहिती स्पष्ट केली। धारणी शहरातील सीताराम नगरीत राहणाऱ्या 65 वर्षीय अख्तर हुसेन अकबर अली उर्फ युसुफ या इसमाने 7 ऑगस्टला राहत्या घरात आत्महत्या केली। त्याच्या नातेवाईकांनी युसुफला तात्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते। यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केले। या दरम्यान प्रकरण आत्महत्येचे असल्याने नियमाने शव विच्छेदन होणे अति गरजेचे असते। अशातच पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात जातीने लक्ष देऊन शव विच्छेदन करण्यास डॉक्टरांना PM करणे भाग पाडणे जरुरीचे असता, मात्र येथील डॉक्टरांनी PM न करता शव नातेवाईकांच्या हवाले केल्याने आता धारणी उपजिल्हा रुग्णालय सह धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि त्यांचे पोलीस कर्मचारी चांगले संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। शव विच्छेदनानंतर मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट असताना सुद्धा येथील रुग्णालय प्रशासन सह पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहेत। याच घटनेवर आमच्या प्रतिनिधीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदाडे यांना फोनवर संपर्क केला असता माहिती घेऊन सांगतो असे उत्तर देण्यात आले। या घटनेत सत्यता समोर येणे गरजेचे आहे। रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने नजर अंदाज केला अशा चर्चेला आता धारणी शहरात चांगलेच उधाण आले आहेत। अमरावती मनपा क्षेत्रामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाची रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासन सतर्क होऊन मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी महत्त्वाचे पाऊल उचलून स्वच्छता ड्राईव्ह मोहिमेला 7 ऑगस्ट पासून सुरुवात केली आहे। राजापेठसह दस्तूरनगर झोन परिसरात स्वच्छता अभियान राबवून रस्त्यावरील अतिक्रमण सुद्धा हटविण्यात आले। रस्त्यावर कचरा टाकणे, शेणखत जमा करणे आदीवर नागरिकांना आधी सूचना दिल्या। या अभियानात मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी स्वतः स्वच्छ अभियानात सहभाग घेतला। अमरावती शहरात डेंग्यू, मलेरिया आजाराने नागरिक त्रस्त झालेत। अशात रस्त्यावर कचरा जमा करणे, पाळीव जनावरांचे शेणखत जमा केल्याने आजाराला आमंत्रण मिळत असल्याची निदर्शनास येताच मनपा उपायुक्त माधुरी मडावी कम बॅक ऑन द रोड आल्या असून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची 6 ऑगस्टला बैठक घेऊन स्वच्छता ड्राईव्ह मोहीम राबविण्याचे आदेश दिलेत। यात 7 ऑगस्टला सकाळी राजापेठसह दस्तूरनगर झोन परिसरात मोहिमेला धडक सुरुवात करण्यात आली। परिसरात कचरा, मलमा, प्लास्टिक पिशव्या तसेच नालीवर अतिक्रमण आढळून आली असता नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। नागरिकांनी बांधकाम मटेरियल टाकलं असेल तर ते त्यांनी उचलून घ्यावे। नागरिकांनी या ठिकाणी कचरा फेकू नये व नालीवर अतिक्रमण केले असेल तर ते काढून टाकावे। तसेच प्लास्टिक पिशव्यांचा सुद्धा वापर करू नये। तसे आढळून आल्यास महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा आधी सूचना देण्यात आल्या। मोहिमेत रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली। गाड्या जोर लेते होंगे लोग। चलो हाँ पावणे कंटेंट आले ऑफिस मध्ये, पावणे कंटेंट आले ऑफिस मध्ये।
राबविण्यात आलेल्या मोहिमेत माधुरी मडावी यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। स्वच्छता ड्राईव्ह मोहिमेत सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे, उपअभियंता प्रमोद इंगोले, नितीन बोबडे, लक्ष्मण पावडे तसेच कंत्राटदार प्रतिनिधी, मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जास्त प्रमाणामध्ये अतिक्रमण नाल्याचा सिस्टममध्ये पाणी वाहत होत नव्हतं आणि स्वच्छता जास्त केंद्रांनी मलेरियाचे प्रादुर्भाव वाढले आणि म्हणून शहरामध्ये जेवढे अतिक्रमण आहे ते सुद्धा आम्ही आता या महिन्याभराच्या कालावधीमध्ये काढणार। सगळं आम्ही त्या केली आम्ही 5 झोन आहे, 5 झोनमध्ये स्पेशल टीम बनवतो अतिक्रमण करूनच नाही तर तिथे होर्डिंग्स लागलेले आहेत, प्रकार जनावर आहे आणि जिथे 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 अव्यवस्था आहे ते सगळे त्याच्यासाठी आम्ही अधिक मोठ्या नगावर पाहिलं तर आपल्या शहरामध्ये पाणी हां तर तेच पाणी वाहतं करण्यासाठी नाल्यांवरचं आम्ही अतिक्रमण आधी टाकतो आणि बाकी सगळ्यांना आम्ही सगळ्या शहरामध्ये सूचना दिलेली आहे। बाईक दिली की सगळ्यांनी जमलेले अतिक्रमण केलं नाल्यांवरचं किंवा मग लोकांची बिल्डिंग्स लागतात, बिल्डिंगमध्ये रस्त्यावर आपण नाल्या ब्लॉक होतो तो पाणी सगळ्यांनी काढून घ्यायचं, पाणी काढून नाले वाहते ते म्हणजे अस्वच्छता मॅडम ही कारवाई करताना काही दंडात्मक कारवाई करणार आहे का तुम्ही? हो, काही जे लोकांनी शेड बाहेर काढलेलं आहे, रस्त्यावर काढलं, पार्किंग झोनमध्ये काढलं, पार्किंग एरियात काढलं, सगळ्यांचे आम्ही काढल्यात आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली। मॅडम ही कारवाई करत असताना शहरातील नागरिक तुमच्यासोबत आहे, तुमच्याकडे राजकीय दबाव येत आहे? नाही, अजूनपर्यंत कोणाला राजकीय नेत्यांच्या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालयातील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी राजकमल चौकामध्ये पथनाट्य सादर करून जनजागृती केली। समाजात स्तनपान महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा पथनाट्य मागील उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। स्तनपान सप्ताहाचे समन्वयक डॉक्टर बिपिन राठोड यांनी सुद्धा मार्गदर्शन केले। पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत दरवर्षी पाळल्या जाणाऱ्या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त राजकमल चौकात पथनाट्याचे आयोजन केले होते। समाजात स्तनपानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता। जागतिक स्तनपान सप्ताहाचे समन्वयक डॉक्टर बिपिन राठोड यांनी स्तनपानाचे महत्त्व आणि अंतर बंद करणे, सर्वांसाठी स्तनपान समर्थन ही या वर्षीची थीम अधोरेखित केली। त्यांनी मातांना त्यांचे दूध PDMC येथील ह्युमन मिल्क बँकला दान करण्याचे आवाहन केले। नमस्कार, मी डॉक्टर बिपिन राठोड, सहयोगी प्राध्यापक बालरोग विभाग, पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय इथे कार्यरत आहोत। सगळ्यांना माहीत आहे की 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो, ज्याला आपण वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणतो। यावर्षीची जे थीम आहे ते आहे क्लोजिंग द गॅप, ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर ऑल। क्लोजिंग द गॅप थोडक्यात याचं महत्त्व हे आहे की ज्या आई प्रथम द्वितीय जेव्हा माता बनतात, जेव्हा त्यांना स्तनपान करायला जे समस्या फेस करावं लागतं, हे जे प्रॉब्लेम्स आहे हे कमीत कमी त्याचं उत्तर त्यांना मिळावं, हे ह्या आठवड्यात जनजागृती पब्लिक अवेअरनेस थ्रू आम्ही करतो। त्याचाच भाग आज 7 ऑगस्ट दिवशी आम्ही इथे पथनाट्य करायसाठी जमलेलो आहोत। पथनाट्य थ्रू जास्तीत जास्त लोकांना याचं मार्गदर्शन आणि एक मेसेज पोहोचावं हे आमचं उद्देश आहे। धन्यवाद। या कार्यक्रमाला भारतातील ह्युमन मिल्क बँक असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर सतीश तिवारी यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। प्रतिभा काळे, PDMCच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर वसंत लुंगे, NSS प्रभारी डॉक्टर नितीन बर्डिया, IP अध्यक्ष डॉक्टर निलेश पाचकवडे आणि नर्सिंग इन्चार्ज मनीषा हे उपस्थित होत्या। पथनाट्याने स्तनपानाबाबत जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे दिला आणि या कार्यक्रमाचे स्तनपान करणाऱ्या मातांना आधार देण्याचे महत्त्व स्पष्ट करून दिलेत। मी गायत्री बर्डे, आज आम्ही इथे वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीक सेलिब्रेट करत आहे आणि त्याकरिता इथे जमलेलो आहे। आज वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीकचा शेवटचा दिवस आहे आणि त्याकरिता आम्ही एक स्किट प्रिपेअर केलेला आहे आणि ते स्किट यासाठी आहे की ब्रेस्टफीडिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्या ब्रेस्टफीडिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि आम्ही
कशा प्रकारे जनजागृती करू शकतो आणि जे लोकल पीपल आहे त्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगचं इम्पॉर्टन्स कसं सांगू शकतो त्याकरिता आम्ही एक स्किट प्रिपेअर केलेलं आहे आणि तेच आम्ही त्या स्किटमधून एक मेसेज देणार आहे की हाऊ म्हणजे ब्रेस्ट फिडिंग थ्रू कसं काय आम्ही इकॉनॉमिकल बर्डन कमी करू शकतो, एक फॅमिलीचे पण इकॉनॉमिकल बर्डन कसं कमी होऊ शकतं, त्यासोबत नेशनचं इकॉनॉमिकल बर्डन कसं कमी होऊ शकतं या स्किटमधून आम्ही ते सांगणार आहे आणि हा मेसेज देतो. बडनेरा ते यवतमाळ मार्गावर पावसाने खड्डे पडल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. याच समस्येचा सिटी न्यूजने आधी वृत्तांत प्रसारित केल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याचे दिसून येत आहेत. आता याच मार्गावर पडलेल्या खड्ड्यावर थातूर डांबरीकरण वाळू मिश्रित कामे केली आहेत. केलेली कामे ही भेसळ असल्याचे समोर येत आहेत. त्यामुळेच या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीला आता जोर धरत आहेत. बडनेरा ते यवतमाळ मुख्य राज्य मार्गावर नांदगाव खंडेश्वर पर्यंत खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाल्याने 28 जुलै रोजी सिटी न्यूजने बातमी प्रसारित करताच या बातमीच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत थातूर का होईना खड्डे डागडुजीच्या कामास सुरुवात केली आहे. बडनेरावरून यवतमाळकडे जाणाऱ्या प्रमुख राज्यमार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. यामुळे वाहन चालकांना अगदी आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे सुधारित पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले, तरी सुद्धा पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी रस्ता खरडून जाऊन मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पितळ उघडे पडले होते. ही बातमी सिटी न्यूजच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी बडनेरा ते नांदगाव खंडेश्वर दरम्यान आढावा घेऊन रस्त्यांची दैनावस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशनास आणून दिली. बडनेरा ते यवतमाळ राज्य प्रमुख महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले होते आणि सिटी न्यूजने गेल्या आठवड्यात प्रकाशित केली होती आणि याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्याची जे खड्डे आहेत त्या खड्ड्याची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. मात्र आपण पाहू शकता अतिशय निकृष्ट दर्जाचे हे काम सुरू आहे. आता हे सिमेंट आहे, रेती आहे की अजून काय मिश्रित आहे तर नेमका अंदाज येणे नाही. मात्र पूर्ण आता हे खड्डे उखडलेले आहेत आणि एका पावसात हे खड्डे पुरं होतील याबद्दल शंका नाही. तरी हे फक्त काम जे आहे कंत्राटदाराचं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खिसे भरण्याचं काम दिसून येत आहे. सिटी न्यूजच्या बातमीच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे होत काही ठिकाणी डांबरीकरणाच्या रस्त्यावर नियमबाह्य सिमेंट कॉन्क्रीट टाकून खड्डे बुजवून थातूर कारवाई करण्यात आली, तर काही ठिकाणी डांबर मिश्रित वाळूने बुजवण्यात येत आहे. खड्डे बुजवण्याच्या या प्रक्रियेत ही मोठा घोळ होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदारांच्या मिलीभगतांमुळे वाहन चालकांना होणाऱ्या त्रासाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे. अमरावती शहरातील राजकमल चौकात बुधवारी आमदार रवी राणा यांच्या विरोधातच आंदोलन केल्याने अमरावती शहरात महायुतीमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रवी राणा यांच्या प्रतिकात्मक फोटो बॅनरला चप्पलांनी बदलून आमदार रवी राणा यांचा निषेध व्यक्त केला. शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची रवी राणा यांनी अपशब्द काढून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करीत आंदोलन दरम्यान पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी आंदोलनात आमदार रवी राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात याआधी राणा दाम्पत्यांविरुद्ध माजी खासदार आनंदराव अडसूळ वाद चांगलाच पेटल्याचे अनेकांनी पाहिलेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप करीत एकमेकांच्या विरोधात याआधी आंदोलन सुद्धा केले होते. मध्यंतरी या दोन नेत्यांचा वाद शमला होता. मात्र आता बुधवारी राजकमल चौकात आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावरून पुन्हा आमदार रवी राणा विरुद्ध माजी खासदार आनंदराव अडसूळ असा वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात आमदार रवी राणा यांनी अपशब्द काढून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी तसेच अडसूळ समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजकमल चौकात आमदार रवी राणा विरोधात आंदोलन करून आमदार राणा यांचा निषेध व्यक्त केला.
आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे चपला मारत आंदोलन करीत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून आमदार रवी राणा यांचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे आता अमरावतीत पुन्हा राणा अडसूड वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. शहरात वाढलेल्या अतिक्रमणावर आता मनपा उपायुक्त माधुरी मडावी चांगल्या ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आता शहरातील अतिक्रमण बांधकामावर धडक कारवाईचा बळगा उगारला जात आहेत. मडावी यांच्या आदेशाने मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने रेल्वे स्टेशन चौक, बस स्टँड चौक, माल टेकडी चौक आदी चौकामध्ये कारवाई करून अनेक साहित्य जप्त केले आहेत. या कारवाईने आता अतिक्रमण करण्यात पुन्हा मोठी धडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. शहरात अनेक चौकात तर रस्त्यांच्या दुतर्फा अनेकांनी अतिक्रमण बांधकाम केल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणे त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येताच मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, उपायुक्त माधुरी मडावी यांच्या आदेशाने 5 ऑगस्टला मनपा अतिक्रमण विभागाने धडक अतिक्रमण कारवाई केली. अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावडे, योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद यांच्या मार्गदर्शनात रेल्वे स्टेशन चौक, बस स्टँड चौक, माल टेकडी परिसर, मालवीय चौक, चौधरी चौक, बापट चौक, राजकमल ते अंबादेवी रोड, गोरक्षण चौक येथे साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली. 3 ट्रक साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई रोडच्या दोन्ही बाजूंनी करण्यात आली. तसेच अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आमदार रवी राणा हे 15 वर्षांपासून बडनेरा मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र त्यांनी कोणताच विकास केला नाही. आमदार रवी राणा यांनी आमच्या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन समाजसेवी नितीन कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. आमदार रवी राणा यांनी गोपालनगरची मिल सुद्धा सुरू करणार असे सुद्धा आश्वासन दिले होते. बडनेरा मतदार क्षेत्रातील विजय मिल, भातकुली, MIDC, रस्ते, क्रीडा संकुल ही कामे झाले नसल्याचा आरोप करीत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. बडनेरा मतदारसंघाची जी नवल कॉटन स्पिन आहे ती 15 वर्ष 2000 पासून बंद आहे. आपले इथे विद्यमान आमदार रवी राणा यांनी त्यांना बरेचसे आश्वासन दिले, पण ते मिल अद्यापर्यंत सुरू झाली. आज तिथलं कंडिशन तिथे आम्ही आता बघितलं, सर्वेक्षण केलं, तिथं एक वॉल कंपाऊंड बनली आहे. वॉल कंपाऊंड बनली कशी, आम्हाला एक डाऊट आहे का त्या जागेचा काहीतरी घोळ झालेला आहे. हा माझा हे आहे. दुसरं ते एक विजय मिल होती बडनेराची आपली, तिथे 15 वर्षापर्यंत लोक आमच्या आमदार रवी राणाकडे गेले होते की आमची विजय मिल चालू करा आणि आम्हाला इथे रोजगार उपलब्ध झाला. रोजगार उपलब्ध झाला नाही, त्याच्या बदल्यात त्यांनी स्वतःच ती लँड मागितलेली आहे. त्याचं माझ्याजवळ हे त्यांचं स्वतःच लेटर आहे. हे लेटर बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला बाकी दिलेलं आहे सगळं. हे त्यांनी स्वतः त्यांच्या याच्यासाठी मागितली. म्हणजे लोकांचा विकास तर नाही केला, लोकांना मतदारसंघ भकास केला आणि स्वतःचाच विकास केला. आणि त्यांच्या ज्या शाळा कॉलेज पाहिलेच आहे तुम्ही, असे अनेक मुद्दे मतदारसंघामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही फिनले मिल करता तिकडे अचलपूर मतदारसंघात, पण आपल्या मतदारसंघाचा विकास बघा ना तुम्ही, विकास काय केला. माझा त्यांना आव्हान आहे की त्यांनी 15 वर्षामध्ये मतदारसंघातले 10 कामे आम्हाला आम जनतेला सांगा, 10 विकासात्मक कामे काय केले. कारण की 15 वर्षातून आमदार आहे, 5 वर्षातून त्यांची मिसेस खासदार होती. जे आता आभार यात्रा काढली त्यांनी,
माझं त्यांना एक विनंती आहे की आपण एक विकास यात्रा काढा, फक्त बडनेरा मतदारसंघात मर्यादित सगळ्या मीडियाला घ्या आणि तुम्ही विकास का दाखवाल हा जनतेला दाखवा. 15 वर्षात तुम्ही का केलं हे आमची तुम्हाला एक विनंती आहे. दोन आमदारांचं भांडण होत आहे इथे आपल्या सभागृहामध्ये, असे ह्या पिंगले मिलला पकडून याकडे तुम्ही कसं पाहता? आता कसं आहे, ते मोठे नेते आहेत, मी एक गरीब माणूस, मी त्यांच्यामध्ये बोलणं एवढा मोठा मी माणूस नाहीये. तरी त्यांचा आता राजकीय काय आहे त्यांना माहिती. अमरावती महानगरपालिका अमरावती पशु वैद्यकीय विभाग पशुपालन व्यवसायाबाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी. आपण महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत पशुपालन व्यवसाय करीत आहात. दिनांक 19 ऑगस्ट 2017 रोजीचे ठराव क्रमांक 47 व निर्णय झालेल्या सर्वसाधारण सभा व माननीय आयुक्त यांच्या मान्यतेनुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहरातील जनावरे पाळणे संबंधी नियमास अनुसरून आपणास पशुपालन व्यवसायाबाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे. विनापरवानगी पशुपालन व्यवसाय करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. पशूंची योग्य ती काळजी न घेता त्यांना मोकाट सोडणे, त्यांचा निवारा, चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करणे म्हणजेच एक प्रकारची क्रूरता आहे. तसेच अस्वच्छ व नालाबंदचा पशुपालनाचा व्यवसाय करणे आरोग्यास हानिकारक आहे. वरील सर्व बाबीची खातरजमा करण्याच्या दृष्टीने पशुपालनासाठी आवश्यक असणारा परवाना, अनुज्ञप्ती किंवा तत्सम कागदपत्रे ही नोटीस प्राप्त होताच 2 दिवसाच्या कालावधीत या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. याप्रमाणे आपणाकडून कारवाई न झाल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमने कलम 376, 376 अ, 383, 386, 233 तर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण परिशिष्ट 2 कलम 22, 23, 24 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम 79 च्या अनुसार कायदेशीर कारवाईसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 तथा फौजदारी कायदा अधिनियम 2013 चा अधिनियम क्रमांक 13 अन्वय सुधारित भारतीय दंड संहिता 1860 कलम 289 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी आपली राहील. याची नोंद व दक्षता पण घ्यावी. कृपया याबाबत आपण कटाक्षाने दक्षता घ्यावी. योगेश चिले हा खानदानी बहादूर आहेत असा आरोप करीत त्याने पनवेल परिसरात अनेक कंत्राटदाराकडून नुकसानीची वसुली केली आहे असा थेट आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. योगेश चिले हा राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावाने राजगडावर बसून कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई वसूल करतात. याचे आपल्याकडे अनेक ठोस पुरावे असून लवकरच ते पनवेलला जाऊन पत्रकार परिषद घेणार आहोत अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा स्पष्ट केली आहे. खरं तर मी समोरच्या व्यक्तीवर बोलावं इतकं त्याचं व्यक्तिमत्व थोर नाहीच आहे. मी शेवटी उत्तर त्याच्या पक्षप्रमुखाला दिलं असतं. ज्या पद्धतीचे आरोप त्यांनी बिनबुडाचे करण्याचा प्रयत्न केला त्यावर बोललं पाहिजे अशा पद्धतीनं मला काही पत्रकार बांधवांच्या पण सूचना आल्या आणि म्हणून मी बोलतोय. साधारणपणे काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये विसर्ग झाला खडकवासला धरणातून आणि पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर गेले आणि पुणे दौऱ्यावर गेल्यानंतर साधारणपणे पत्रकारांशी संवाद करताना त्यांनी अजितदादांबद्दल काही शब्द वापरले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नंतर आहे, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता या नात्याने ज्यावेळेस राज ठाकरे यांच्याकडून काही अजितदादांवर टीका झाली त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मला उत्तर विचारलं त्यावेळेस त्या गोष्टीला उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं हे प्रवक्ता म्हणून माझं कर्तव्य होतं, ते मी दिलं. आता प्रश्न असा आहे की त्याच्या काही दिवसानंतर कर्णबाळा नावाचा त्यांचा मुंबईमधला एक कार्यकर्ता, काल मी CCTV फुटेज चेक केले, तो इथे आला होता आणि त्याच्या ड्रायव्हरकडून पहिला दगड माझ्या गाडीवर मारला गेला. मग तो राडा झाला आणि राडा झाल्यानंतर आतापर्यंत आरोपींचा आकडा 21 पर्यंत गेला. त्यातले 2 आरोपी जे आहेत ते 2 आरोपी अद्याप फरार आहेत. मुख्य आरोपी कर्णबाळा दुंबाळे आणि एक ती महिला आहे. पोलिसांवर विश्वास आहे म्हणूनच आम्ही पण शांत बसलो आणि ते होत नाही तर साधारणपणे काल धाराशिव येथे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व जे काही पदाधिकारी होते यांनी त्यांच्या पक्षप्रमुखाला जाब विचारला. जाब विचारल्यानंतर
त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. आरक्षणाची गरज का नाही? ओबीसी बांधव असतील किंवा सर्वसामान्य मराठा बांधव असतील, यांची लेकरं कशा पद्धतीनं शिक्षणासाठी, नोकरीसाठी, आपला हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करतायत, ते बड्या लोकांना त्या संघर्षाशी काही देणं घेणं नसतं. त्याच्यामुळे आरक्षणावर त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळं मराठा आंदोलक, अर्थातच मग ते मनोज जरांगे पाटलांचे कार्यकर्ते असतील किंवा ओबीसीचे नेते हाके असतील, त्या दोघांनी त्यांना जाब विचारलं. आणि कालपासून टीव्हीवर तुम्ही बघत असाल तर आरक्षणाच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या नेत्यांनी स्टेटमेंट केल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात उद्रेक निर्माण झाला. आणि त्याच धर्तीवर त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी, त्या कार्यकर्त्याची पण माहिती घेतली. आता शेवटी मी उत्तर त्यांच्या बापाला देणार. मी काय अशा गल्ली बोळातल्या चिल्या पिल्यांना उत्तर द्यायला बांधील नाही. पण मी त्याची जर माहिती काढली तर हा मुंबईत राहत होता. आता तो त्या पूर्ण माझ्यावर तो काही जे काही बोलला तो माझ्या वडिलांपर्यंत आणि आजोबांपर्यंत घसरला असेल, अशा लोकांना, अशा हरामखोराला उत्तर देणं हे माझं कर्तव्य बनतं. हा मुंबईत राहत होता, त्याच्याकडे कुठलाही व्यवसाय नव्हता, कुठला इन्कम सोर्स नव्हता. त्याच्या सख्ख्या भावाने त्याच्या पाठीवर लाथ आणून त्याला पनवेलमध्ये पाठवलं. पनवेलमध्ये याचा व्यवसाय काय? पनवेलमध्ये याचा व्यवसाय होता पान टपरी असेल, गुटखा विकला जात असेल, तिथं 200 रुपयांनी खंडने वसूल करणे. इतकंच काय तर नैना सिडको प्राधिकरण आहे पनवेलमध्ये. त्या नैना सिडको प्राधिकरणमध्ये माहितीचे अधिकार टाकून कॉन्ट्रॅक्टर असतील, बिल्डर्स असतील, यांना राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने धमकावल्यानंतर यांना राजगड हे त्यांचं जे म्हणजे पक्ष कार्यालय आहे मनसेचं, त्या कार्यालयात बोलावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकडणे. दुसरा एक चिलेचा इन्कम सोर्स होतो. आता हा प्रकार झाल्यानंतर मागे ज्यावेळेस तो माझ्यावर भुंकला, त्याच्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या संपर्कात आले. त्यांच्याकडे याचे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे की यांनी कशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने खंडण्या वसूल केल्या. त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला विनंती केली, मी ते पत्र तुम्हाला देतो माझ्या पत्रकार परिषद झाल्यानंतर, की आमच्याकडून म्हणजे ते गावठांची जमीन आहे पनवेल भागामधली, आणि त्या जमिनीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरनी बिल्डिंग उभ्या केल्या त्या माध्यमातून त्यांना कसे पैसे मागितले याची आयुक्ताशी बोलून तुम्ही चौकशी लावावी, असं मला काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरनी आणि काही तिथल्या बिल्डर्स लोकांनी विनंती केलेली आहे. त्या अनुषंगानं मी पनवेल आयुक्त किंवा नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी आता थोड्या वेळानं संपर्क करणार आहे आणि याची पूर्ण चौकशी लावून की याचं स्वतःचं घर नाही, याचा कुठला इन्कम सोर्स नाही, हा असा प्रकारे खंडणी बहादर आहे, पान टपरीवरून सुद्धा 200 रुपयांनी हा वसुली करतो, स्वतःच्या सख्ख्या भावाने याला लाथ आणून घराच्या बाहेर काढलेला आहे. आणि अशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाचा एक दडपशाही करून तो खंडण्या कशा गोळा करतो याची सगळी इत्तमभूत माहिती माझ्याकडे आहे. तो आता ज्यावेळेस दुसरी पत्रकार परिषद घेऊन भुंकेल त्यावेळेस मात्र त्यानं कशा प्रकारच्या खंडण्या गोळा केल्या, त्याचे काय व्हॉइस कॉल रेकॉर्डर आहेत, हे सगळं जे मला कंत्राटदारांनी किंवा त्या पद्धतीचे जे ठेकेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी जे मला सांगितलं त्यांच्याशी मी बोलून करणार आहे. मी स्वतः पनवेलमध्ये पण जाणार आहे आणि त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन त्याचा खरा चेहरा आणणार आहे. यांनी माझ्यावर केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा, कारण ज्याच्या भरोश्यावर यांनी आरोप केले ते माझ्याच गावातले टुकार गुंडे आहेत हे मला माहित आहे. ते माझ्या इथून हाकाललेले आहेत किंवा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडल्यानंतर ज्यांनी आता तो पक्ष सोडू दुसऱ्या पक्षामध्ये बेडूक उड्या घेतल्या, त्या लोकांच्या जीवावर जर हा चिल्या पिल्या उडत असेल तर यांनी पहिल्यांदा माहिती घ्यावी. आमचा इतिहास हा खंडणी मागणाऱ्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अमोल मित्तरींनी महाराष्ट्रात मांडला आणि लोकांनी पण त्याला 2,000-3,000 रुपये मानधन दिलं. हे सांगण्यात मला अजिबात लाज वाटत नाही. आणि आज जे मी आहे ती माझ्या कष्टावर आहे, माझ्या मेहनतीवर आहे, माझ्या वाडवडिलांच्या पुण्यावर आहे. पण अशा प्रकारे घातलेट चोरीचा आरोप, त्याच्यानंतर काय म्हणतात माझ्या वडिलांपर्यंत तो हरामखोर बोलला. आता मी त्याच्या वडिलांवर जाईल अशी माझी संस्कृती नाही, ते माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही. माझे वडील आज हयात नाहीत, पण माझ्या वडिलांवर तो गेला, त्याच्यामुळे मला त्या नालायकाला उत्तर द्यावं लागलं. त्याची सगळी अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत. तो जितका भुंकेल तितका आम्ही खाली जाऊ आणि याचा पूर्ण पर्दाफाशच केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही असं मी ठरवलेलं आहे. आणि राहिला प्रश्न त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपाचा, त्यांनी ते आरोप सिद्ध करून दाखवावे. माझी सगळ्या जे काही वकिलांची टीम आहे त्यांच्याजवळ सुद्धा मी त्याचा तो घेतलेली पत्रकार परिषद त्या संदर्भात पाठवलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे, अजितदादांवर जर राज ठाकरे बोलले भविष्यात
एक तर त्यांना टीका सहन होत नसेल तर त्यांनी आमच्या नादाला लागू नये, आणि जर टीका त्याचा नेता करत असेल तर त्यांनी आमची टीका ऐकण्याचं सुद्धा धाडस ठेवावं. पहिले खोपकर बोलला, नंतर देशपांडे बोलला, नंतर आणखी त्याचे काही मनसैनिक बोलले, आणि याला आता घरात सख्खा भाऊ आणि बाप किंमत देईना असा हाकललेला हा टुकार गलीतला गुंडा आता माझ्यावर बोलतोय. आणि ह्या बोलल्यानंतर मला काही फरक पडत नाही, पण अजितदादांवर जर कोणी बोलला तर त्याला त्याच तोडीस तोड उत्तर राष्ट्रवादीकडून मिळेल. आम्ही यांना, आणि काही तुमची काय मोगलाई लागलेली आहे का? म्हणजे साधारणपणे तुमचा नेता येतो आमच्या नेत्यावर अश्लाघ्य टीका करतो, प्रवक्ता म्हणून आम्ही उत्तर दिल्यानंतर तुम्ही आमचे गाडीचे काच फोडता. कोणी कपडे काढून मारायची भाषा करते, कोणी ठार मारण्याची भाषा करते, कोणी म्हणते घरात घुसून मारू, कोणी म्हणते महाराष्ट्रात फिरू देणार नाही, कोणी म्हणते नागडा करून मारू. म्हणजे काय तुमच्या बापाचं राज्य आहे का हरामखोरांनो? आणि ह्या पद्धतीनं असं हे महाराष्ट्रात चालणार नाही. आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या नेत्यांना काय टिप्पणी केली ते मराठा आंदोलकांनी त्यांना जाब विचारला, मग उत्तर देता आला नाही, मग तप केलं. ओबीसी समाजाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय, हे साधारण त्यांनी सांगावं ना. मूळ मुद्दा विचलित करण्याकरता आणि चर्चेमध्ये राहण्याकरता त्या तुकार कार्यकर्त्यांनी आता ते काही पत्रकार परिषद घेतली. आणि मी तुम्हाला सांगतो की नयना सिडको प्राधिकरण पनवेल या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांनी अवैधरित्या खंड्याने वसूल केलेले आहेत त्या सगळ्याचे रिपोर्ट आमच्याकडे आहेत. मी लवकरच याबाबत आयुक्तांची, पनवेल आयुक्तांची भेट घेऊन, मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याचा रितसर तपास करायला लागेल. शोभानगर येथील समाजसेविका रोशनी दुबे यांच्या वाढदिवसाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्यासह कालीमाता मंदिर विश्वस्त पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. रोशनी दुबे यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांना शाल मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शोभानगर येथे अनेक वर्षांपासून समाजसेवा करणाऱ्या तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या रोशनी दुबे यांचा मंगळवारी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या राहत्या घरी परिसरातील अनेक महिला पुरुष दाखल होऊन रोशनी दुबे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समाजसेविका रोशनी दुबे यांच्या वाढदिवसाला सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया सह कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी शुभेच्छा दिल्यात. दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून रोशनी दुबे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान रोशनी दुबे यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांना शाल, मोमेंटो, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेती मशागतीवरील खर्च कमी व्हावा या दृष्टीने शेत बांधावर प्रयोगशाळा स्थापन करून अल्प खर्चात शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करावीत याकरिता कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर रविवारी 4 ऑगस्ट रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय केंद्र, शिवाजी कृषी महाविद्यालय येथे संपन्न करण्यात आले. या शिबिरामध्ये अनेकांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातच रोजगार निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांच्या संकल्पनेतनं व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर 4 ऑगस्टला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी प्रशिक्षण केंद्र, शिवाजी कृषी महाविद्यालय येथे संपन्न झाले. जिल्ह्यातील सुमारे 300 शेतकरी बांधवांनी या शिबिराला उपस्थिती लावून तज्ज्ञांकडून संबंधित विषयाची माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालन किसन मुळे, नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे डॉक्टर सतीश निचड, डॉक्टर मंगेश दांडगे, डॉक्टर राजीव घावडे, डॉक्टर संतोष चव्हाण, विकास सावरकर या सर्वांनी शिबिरात उपस्थित शेतकरी बांधवांना शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करण्याविषयी प्रक्रिया, साधनसामुग्री व फायदे याबाबत मार्गदर्शन केलेत. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्न व शंकांचे निरसनही तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून करण्यात आले. या कार्यक्रमास वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र गायकवाड, स्वीय सहाय्यक अतुल बुटे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिलीप काळे, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी उज्ज्वल आगरकर, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच 300 अधिक शेतकऱ्यांची भर पावसात उपस्थिती होती.